सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वीकारुनी घ्यावे प्रभू तुझाच मी, मला तू स्वीकारुनी घ्यावे. तन मन धन हे वाहतो जीवित मम सारे, स्वीकारुनी घ्यावे प्रभू तुझाच मी, मला तू स्वीकारुनी घ्यावे. तुझाच मी, मला तू स्वीकारुनी घ्यावे. क्षण क्षण आयुष्याचे माझ्या तुझ्याच चरणी अर्पितो. क्षण क्षण आयुष्याचे माझ्या तुझ्याच चरणी अर्पितो. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन मत्तय 26 अध्याय वचने 40 ते 46. मत्तय 26 अध्याय वचने 40 ते 46. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हे मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, आता झोप व विसावा घ्या. पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. या सकाळी आपण मत्तय शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि त्याची 40 ते 46 ही वचनं वाचलेली आहे. विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर त्या गेतशेमेन बागेमध्ये प्रार्थना करत आहे आणि प्रार्थना करत असताना त्याने पित्याजवळ प्रार्थना केलेली आहे की जो प्याला किंवा जे दुःख, जे संकट त्याच्यावर येणार आहे, जे दुःख सहन करण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे, संपूर्ण मानवजातीचे पाप त्याच्यावर लादण्यात येणार आहे आणि ते टळून जावं म्हणून तो पवित्र परमेश्वराकडे, देवपित्याकडे प्रार्थना करत आहे. आणि तो प्रार्थना करत असताना त्याचे जे शिष्य आहे ते झोपलेले आहेत आणि जवळ आलेले आहे. मला धरून देणारा जवळ आला आहे, तो कधीही मला धरून देईल आणि ज्या कार्यासाठी मी आलेलो आहे ते कार्य मी करणार आहे. परंतु देवपित्याला मी हीच प्रार्थना करत आहे
की तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये तू पूर्ण करून घे. माझी इच्छा आहे की हा प्याला टळून जावा, परंतु देवाप्पा माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर हे पवित्र परमेश्वरा देवपित्या तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ दे. आणि या गोष्टी त्याने पवित्र परमेश्वराला प्रार्थनेमध्ये मागितल्या. आणि परत आपण पाहतो की त्याने तेच शब्द बोलून प्रार्थना केली असं देवाचं वचन सांगतं. म्हणजे तीच प्रार्थना त्याने 3दा केलेली आहे, कारण तो अति कष्टी होऊन खिन्न झालेला आहे, दुःखी झालेला आहे. कारण त्याला ते मरण किंवा ते दुःख, तो प्याला त्याला सहन करावा लागणार आहे. तो दुःखाचा प्याला, तो प्याला टळून जावा ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. परंतु त्याच्या इच्छेनुसार ती गोष्ट होऊ नये, तर देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावी म्हणून तो प्रार्थना करत आहे. आणि देवाची इच्छा हीच होती की प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीचं पाप स्वतःवर घ्यावं आणि त्या क्रूसावरून त्याने मरावं. क्रूसावरून स्वतःचं निर्दोष निष्कलंक रक्त माझ्या आणि तुमच्या पापांसाठी त्याने वहावं. आणि ते कार्य करण्यासाठीच परमेश्वराने त्याला या जगामध्ये पाठवलेलं होतं. आणि ते कार्य आता तो करणार आहे. अगदी वेळ समीप आणि जवळ आलेली आहे. आणि म्हणून त्याच्या शिष्यांना तो म्हणत आहे की घटकाभरही तुम्हाला जागवत नाही का? माझ्या प्रियांनो, मी आणि तुम्ही देखील सदैव जागृत असावं, आध्यात्मिक जीवनामध्ये जागृत असावं. देव जवळ आहे, परमेश्वर समीप आहे. आणि म्हणून पेत्र त्याच्या पहिल्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये सांगतो की सावध असा आणि जागे राहा, कारण तुमचा शत्रू शैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधित फिरत आहे. होय माझ्या प्रियांनो, मी आणि तुम्ही देखील जागृत राहावं. मी आणि तुम्ही झोप घेऊ नये, झोपेचं सोंग घेऊ नये, तर आपण जागृत राहून सदैव आपण प्रार्थनेमध्ये असावं. कारण माझ्या आणि तुमच्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलेलं आहे. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आमच्यासाठी आला. आमच्यासाठी तो प्याला त्याने घेतला, तो दुःखाचा प्याला, ते दुःख त्याने सहन केलं. आणि पवित्र परमेश्वरा, त्या क्रूसावरचं शापित मरण सहन करून आम्हास पापाच्या बंधनातून मुक्त केलं. देवाप्पा, मी तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. जीवित मम सारे स्वीकारुनी घ्यावे, प्रभू तुझाच मी, मला तू स्वीकारुनी घ्यावे, प्रभू तुझाच मी, मला तू स्वीकारुनी घ्यावे, स्वीकारुनी घ्यावे, स्वीकारुनी घ्यावे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.